जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही 10वी पास असाल तर महाराष्ट्र सरकार आणि महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅबलेट योजना आली आहे। त्याची माहिती देतोय। खासियत याची अशी की जे पण 10वी पास विद्यार्थी आहे त्यांना मोफत टॅबलेट दिला जाणार आहे। सोबत 6 GB इंटरनेट पर डे तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यामुळे नक्की या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे। मग कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे, अप्लाय कसं करायचं, फॉर्म सुद्धा तुम्हाला भरून दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। डेली हेल्पफुल माहिती तुमच्यासाठी आणतोय। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची ऑफिशियल PDF आहे। महाज्योती आणि महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यातर्फे हे अपडेट आले आणि अपडेट काय तुम्ही ते वाचू शकता। महाज्योती तर्फे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब 6 GB इंटरनेट पर डे तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यामुळे जबरदस्त योजना आहे। कोण कोण या योजनेचा फायदा घेऊ शकताय तर तुम्ही ते बघू शकताय। तुम्ही इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती, विमुक्त जमाती यामधून तुम्ही असाल तर तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि मग तुम्ही यासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे 2026च्या बॅचसाठी, तर तुम्हाला हे मोफत टॅबलेट मिळणार आहे ऑनलाईन प्रशिक्षणासाठी। ओके, अनेकांना वाटेल मोफत इथे टॅबलेट मिळते तर मजा मस्ती करता येईल, तर त्यासाठी नाही, तुम्ही ही पूर्व परीक्षा जी देणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही योजना आणलेली आहे, ज्यामध्ये टॅबलेट आणि 6 GB इंटरनेट मिळणार आहे। आता या योजनेचा कोण कोण लाभ घेऊ शकताय, कोण कोण पात्र आहे तर तुम्ही ते बघू शकताय। तुम्ही सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावे। ओके, त्यानंतर तुम्ही इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष प्रवर्गातील असतील तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील तुम्ही असले पाहिजे। सन 2024 मध्ये 10वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण झालेले पाहिजे, म्हणजे आता जे 10वी उत्तीर्ण झालेले आहे ते यासाठी पात्र राहतील। ओके, त्यानंतर तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेला असावा आणि त्याचे डॉक्युमेंट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता निवड कशावर होणार आहे तर ज्यांनी पण 10वीची परीक्षा दिली आहे आणि तुम्हाला जे टक्के पडलेले आहेत त्यानुसार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। इथे बघा तुम्हाला लिस्ट मिळून जाईल। 2025 साठी ज्यांनी अप्लाय केलं होतं तर त्यांची लिस्ट इथे लागलेली आहे। तसंच 2026 साठी आता तुम्ही अप्लाय करणार आहे तर अशीच लिस्ट तुमची लागणार आहे। मग तुम्ही ते बघू शकतात कसा मेरिट लागतो, कोणाला किती टक्के पडले आहे, कुठल्या कास्टसाठी किती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। PDF मध्येच माहिती दिलेली आहे। जसं की बघा 10वी मध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात आणि शहरी भागातनं तुम्ही येतात तर 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण तुमच्याकडे पाहिजे आणि ग्रामीण भागातून तुम्ही आहात मग 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण तुम्हाला मिळले तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। मग त्यासाठी तुम्ही ज्या पण ठिकाणी राहतात तुमच्या आधार कार्डवर जो पण ॲड्रेस आहे आधार कार्डच्या ॲड्रेस प्रमाणे तुम्हाला ते पाठवले जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही ते अप्लाय करताय आणि तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस चुकीचा आहे तर सगळ्यात पहिले तो नीट करून घ्या। 2-5 दिवसात होऊन जाईल आणि त्याच ॲड्रेसवर तुम्हाला हे मोफत टॅबलेट प्रोव्हाइड केले जाईल। मग यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत ते समजून घ्या। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथे आधार कार्ड लागणार आहे, रहिवासी दाखला लागणार आहे। ओके, म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही आहात यासाठी। त्यानंतर तुम्ही कास्टमधून आहात तर त्या कास्टचं सर्टिफिकेट लागणार आहे, वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे, 10वीची गुणपत्रिका लागणार आहे। ओके, त्याच्यानंतर तुम्ही विज्ञान शाखेत प्रवेश घेतलाय त्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट इथे लागणार आहे। तुम्ही दिव्यांग आहात तर त्याचा दाखला असेल तर वेल अँड गुड, तुम्ही अनाथ असाल तर त्याचा दाखला असेल तर वेल अँड गुड। याच्यावर सिलेक्शन होणार आहे, म्हणजे तुम्हाला टक्के किती पडले आहे आणि यापैकी तुम्ही कोण आहात त्यानुसार तुम्हाला मिळणार आहे। आता इथे आरक्षण कसं आहे तर बघा OBC जे आहे त्यांची टक्केवारी बघा 59% आहे। ओके, त्याच्यानंतर VJA आहे तर 10%, NTV आहे तर 8%, NTC आहे तर 11%, NTD आहे तर 6% आणि SBC आहे तर 6%, असे 100% इथे आरक्षण आहे। म्हणजे कोणाला किती मिळणार आहे ते दिले। मग यामध्ये तुम्ही बघू शकतात महिलांसाठी 30 जागा आरक्षित असणार आहे। ओके, म्हणजे 100 पैकी 30 टॅबलेट हे महिलांना मिळणार आहे। त्याच्यानंतर दिव्यांग जे असतील त्यांना 4 आहे। ओके, 4% आणि अनाथ जे आहे त्यांच्यासाठी 1% आहे। तर अशा प्रकारे इथे असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा ही वेबसाईट आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे 10/7/2024, म्हणजे अजूनही तुमच्याकडे 5 ते 6 दिवस आहे। बिंदास तुम्ही अप्लाय करू शकताय। अप्लाय करताना काही अडचण आली तर इथे नंबर दिलाय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा इथे तुम्ही मेल सुद्धा करू शकणार आहात। 100% जेन्युइन आहे।
आता बघा अप्लाय कसं करायचं, तर बघा ही वेबसाईट आहे, यावर तुम्हाला जायचं आणि इथे बघा तुम्ही तपशील करू शकताय की इथे रजिस्ट्रेशन लिंक आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा 10 आकडी मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर OTP सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर हा फॉर्म आला आहे, तो तुम्हाला ऑनलाईनच भरून घ्यायचा आहे। ऑफलाईन फॉर्म इथे स्वीकारले जाणार नाही आहे। त्यामुळे फॉर्म कसा भरायचा, जसं की तुम्ही ते बघू शकताय, सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं फुल नेम म्हणजे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। जे पण तुमचं नाव असेल, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव, त्यानंतर जे पण तुमचे पालक आहे म्हणजे तुमचे वडील असतील तर त्यांचं नाव, तुमच्या आजोबांचं नाव, आडनाव, त्यानंतर तुम्ही मेल आहात फिमेल आहात ते टाकून घ्यायचे आहे। तुमची जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्यामध्ये डिसेबिलिटी वगैरे असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे किंवा नो करायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर सोशल कॅटेगरी, यापैकी कुठल्या कास्टमधून तुम्ही असाल तर ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। जी पण कास्ट असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इन्कम ग्रुप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकायचा आहे। नॅशनॅलिटी इथे ऑलरेडी इंडियन सिलेक्ट आहे। डोमिसाईल तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे कुठला आहे, म्हणजे कुठल्या जिल्ह्यात तुम्ही राहतात, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, पुणे, जिथे पण तुम्ही असाल तिथून तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। महाराष्ट्र ऑलरेडी आलं आहे। खेड्यात राहतात, शहरात राहतात ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर परमनंट ॲड्रेस तुमचा कुठला आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे बघा तहसील कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे। सिटी कोणती आहे, हाऊस नंबर, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। परमनंट ॲड्रेस सेम असेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकून ईमेल ॲड्रेस टाकून सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ते हा फॉर्म भरणार आहात। फॉर्म भरल्यानंतर अशा प्रकारची इथे लिस्ट लागेल, त्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल 2026 साठी तुमचं सिलेक्शन झालंय की नाही। बघा अशा प्रकारची लिस्ट असते, यांच्याच वेबसाईटवर तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल। PDF ची लिंक, अप्लाय करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, नक्की तुम्ही चेकआउट करा। कमेंटमध्ये पण मी तुम्हाला ही लिंक देऊन टाकेल। जे एलिजिबल आहे, 10वी पास आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।